आज नागपंचमी आणि सांगलीच्या 32 शिराळ्यामध्ये नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होते। याचं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करताना केंद्र सरकारकडून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या एका परवानगीमुळे शिराळकरांना जिवंत नागाचं दर्शन होणार आहे, पूजा करता येणार आहे। त्यामुळे शिराळकरांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण आहे। गेल्या 23 वर्षांपासून 32 शिराळकर प्रतिकात्मक नागांची पूजा करून नागपंचमी साजरी करत होते। मात्र यंदा केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शिराळकरांना नागपंचमीला जिवंत नागाचं दर्शन होणार आहे। शैक्षणिक अभ्यास आणि सर्पसंवर्धन पारंपरिक प्रचार करण्याच्या उद्देशाने 21 शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी मिळाली आहे। त्यामुळे यंदा जिवंत नागांचं दर्शन मिळणार असल्यामुळे शिराळकरांकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे। मला 23 वर्षांनंतर नागोबाचे दर्शन झाले। नागोबाबद्दलची माहिती, खूप सारी माहिती मिळाली। तो शेतकऱ्याचा मित्र आहे, तो शेतकऱ्याच्या मित्राप्रमाणे राहतो। आम्ही त्याची खूप काळजी घेतो आणि त्या नागोबाच्या जे दर्शन आहे ते मिळवण्यासाठी आमच्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि शतशः आम्ही त्यांचे आभारी आहोत। आम्ही आज सकाळी नागपंचमीनिमित्त नागाच्या प्रतिमेचे पूजन केले। आम्ही सर्व शिराळच्या महिला नागाला भाऊ मानतो, नागासाठी उपवास पकडतो। गेल्या 23 वर्षापासून आम्ही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो। माननीय आमदार आमचे सत्यजित देशमुख साहेब यांच्या आटोकाट प्रयत्नातून आम्हाला या 23 वर्षानंतर जिवंत नागाचे दर्शन घेण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे। आम्ही समाज प्रबोधनाच्या माध्यमातून का होईना पण आम्हाला जिवंत नागाचे दर्शन घेण्याची संधी मिळालेली आहे। सदरची ही परवानगी केवळ आणि केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच असून व स्थानिक लोकांमध्ये समाजामध्ये सर्पसंवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारण होणे कामी ही अनुमती देण्यात आलेली आहे। यामध्ये कोणीही व्यावसायिक किंवा मनोरंजन स्पर्धा करणे, मिरवणूक करणे, खेळ करणे याला अटकाव करण्यात आलेला आहे। तसेच ज्या अर्जदारांना परवानगी मिळालेली आहे त्यांनी सदरचे नाग हे मुख्य वन्यजीव रक्षक किंवा त्यांच्याकडून प्राधिकृत करण्यात आलेले जे वनाधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्येच करणे बंधन घालण्यात आलेले आहे। यामध्ये कोणत्याही नागाला इजा होणे किंवा मृत्यू होणार नाही आणि नंतर त्यांना सुरळीतपणे मूळ अधिवासात त्यांना सोडण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत।